का महाराष्ट्राला मुख्यमंत्री नको आहे की यांना प्रदीर्घ काळ काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहायचं आहे? आता संविधान घटना वगैरे 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 जे आम्ही असताना जर आमचं म्हणजे राष्ट्रपती राजवट लावली असती, एवढा वेळ झालाय म्हटलं, राष्ट्रपती राजवट ताबडतोब बघा महाराष्ट्राचे निकाल लागून 8 दिवसापेक्षा जास्त काळ झालेला आहे. मुळात जो निकाल लागलाय त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये संशय आहे. लोक खुश नाहीत. कुठे तुम्हाला खुशीचं वातावरण दिसत नाही. एवढा मोठा विजय प्राप्त झालेला आहे. स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन त्यांच्या गावाला गेले आहेत अमावस्येच्या मुहूर्तावर. त्या अमावस्येचं काय महत्व आहे मला कळत नाही. त्यांच्या गावात कोणती देवी आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार, मुख्यमंत्री होत आहेत. महाराष्ट्र वाट बघतोय कधी घोषणा होते आहे, आणखीन कोणाचं नाव येत आहे मला माहित नाही. या राज्याच्या निकालांसंदर्भात देशभरामध्ये नव्हे तर जगातल्या अनेक भागामध्ये संशय व्यक्त केला जातो. 76 लाख मतं वाढली कशी? जसं सामना चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, मारुती कांबळेचं काय झालं काय, मारुती कांबळेचं काय झालं, तसं या 76 लाख मतांचं काय झालं? कुठून आली 76 लाख मतं? 5 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत. त्याच पद्धतीनं हरियाणामध्ये 14 लाख मतं वाढली होती. हाच फॉर्म्युला हरियाणाच्या निवडणुकीमध्ये अचानक 14 लाख मतं वाढली आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये 5 वाजल्यापासून पुढे 11:30 वाजेपर्यंत 76 लाख मतांचा हिशोब लागत नाही. ही 76 लाख मतं जी अचानक वाढली, ही 76 लाख मतं ही जी महायुती नावाचा जो काय प्रकार आहे त्यांच्या विजयाचे शिल्पकार आहे. लाडकी बहीण अमुक तमुक यात काय तथ्य नाही. 76 लाख मतं कुठून आली? नाना पटोले यांचा प्रश्न आहे, तो आमचाही प्रश्न आहे. रात्री 11:30 वाजेपर्यंत कुठे मतदान सुरू होतं रांगा लावून? रात्री 11:30 वाजेपर्यंत जो आकडा दिला शेवटी, कुठे होतं मतदान चालू? दाखवा, निवडणूक आयोगाने दाखवावं की ह्या भागामध्ये मतदान सुरू होतं. कोण करत होतं मतदान रात्री 11:30 वाजता? हरियाणामध्ये 14 लाख मतं वाढली आणि भारतीय जनता पक्षाचा विजय झाला. महाराष्ट्रात 76 लाख मतं वाढली आणि हे जे काय आहे प्रकरण महाविकास आघाडी त्यांचा पराभव झाला आणि महायुतीचा विजय झाला. हा विजय खरा नाही. बाबा आढाव आणि त्यांच्यासह असंख्य लोक आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. हळूहळू महाराष्ट्र त्यात सहभागी होईल. या राज्यातली लोकशाही धोक्यात आहे. या राज्यातली समाज व्यवस्था धोक्यात आहे. या राज्यामधली निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली आहे आणि 95 वर्षाचे बाबा आढाव हे पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन करतात. आज मला असं वाटतं माननीय शरद पवार साहेब त्यांना भेटायला चालले, इतरही नेते दिल्लीतून जातील. पण हे चित्र अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला कलंक लावणार आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.